हॅलो, वेलकम टू माय चॅनल बजेट फ्रेंडली कार्स. आणि आज मी आलो आहे डिवाइन मोटर्स खांदा कॉलनी पनवेल. तर इथे आपण बघणार आहोत की यांच्याकडे कोणते कोणते बजेट फ्रेंडली अवेलेबल आहेत. आणि त्यांचं मोस्टली आज जो कलेक्शन आहे तो प्रीमियम मध्ये आहे आणि मोस्टली ऑटोमॅटिक कार्स आहेत. तर चला भेटूया इथले जे ओनर आहेत दिवेश. हॅलो सर, दिवेश सर, हे आपले दिवेश सर आहेत आणि यांच्याकडे आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. हॅपी न्यू इयर सर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. सर कशा आहात तुम्ही? मजेत एकदम. सर आपली पहिल्या व्हिडिओतली पहिली गाडी कोणती होणार आहे? वोल्क्सवॅगनची पोलो GT आहे, TS आहे. 2016चा मॉडेल, सिंगल ओनर आहे. 65,000 किलोमीटर रनिंग झालेली आणि ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. तुम्हाला ही ऑटोमॅटिक मध्ये कार आहे. 2016ची स्पोर्ट्स मॉडेल कार आहे आणि GT मॉडेल कार आहे. सिंगल ओनर कार आहे. तिचं तुम्ही कंडिशन वगैरे बघू शकता. इंटेरियर एक्सटेरियर तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही एकदम नीट अँड क्लीन आहे. आणि सर याची प्राइस वगैरे काय होणार आहे? जी प्राइस 6 लाख रुपये असेल, नेगोशिएबल. 6 लाख रुपये आस्किंग प्राइस आहे. जर तुम्ही चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या थ्रू जर शोरूमला व्हिजिट कराल, तुमचा नक्की मान सन्मान करण्यात येईल याच्यामध्ये. सर तुमचा ऍड्रेस वगैरे जरा प्रॉपर सांगा. जर लोकांना व्हिजिट करायचं आहे तर लोक कशी व्हिजिट करतात? ऍड्रेस आपला, जर कोणी ट्रेननी ट्रॅव्हलिंग वगैरे कोण करून येत असेल तर खांदेश्वर स्टेशन पासून आपल्या 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही इकडे लगेच येऊ शकता. आपल्या खांदा कॉलनी किबा हॉटेल जरी बोललात तुम्ही स्टेशन पासून, तरी तुमच्या किबा हॉटेलच्या बाजूलाच आपला शॉप आहे, तुम्ही बघू शकता. डिवाइन कार्स म्हणून, हार्मोनी बिल्डिंग, सेक्टर 1, शॉप नंबर 10. नेक्स्ट कार कोणती होणार आहे या व्हिडिओची? नेक्स्ट गाडी आपली मारुती सुझुकीची बलेनो आहे. 2022चा मॉडेल आहे, सिंगल ओनर. 24,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. गाडी पण मेकॅनिकल एकदम टाईट आहे, काय नाही, एकदम न्यू पेट्रोल आहे की डिझेल आहे? गाडी पेट्रोल आहे. गाडी पेट्रोल आहे आणि ऑटोमॅटिक कार आहे ही. आणि हिचं पण तुम्ही कंडिशन वगैरे बघू शकता. इंटेरियर एक्सटेरियर दोन्ही एकदम नीट अँड क्लीन आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर ह्याची प्राइस काय होणार आहे? याची प्राइस 7 लाख रुपये आस्किंग आहे, ती पण निगोशिएबल आहे गाडी. 7 लाख रुपये आस्किंग प्राइस आहे. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या थ्रू आलात, तुमचा मान सन्मान नक्कीच होईल. जसे सर बोलले 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट होईल याच्यावरती. तर सर नेक्स्ट गाडी कोणती होणार आहे? तर सर ही आता आपली नेक्स्ट गाडी होणार आहे. ह्याची काय डिटेल्स आहे? ती फोर्डची एंडेवर आहे, 7 सीटर कार आहे, डिझेल मध्ये, ऑटोमॅटिक गाडी आहे, विथ सनरूफ आहे गाडी. आणि सिंगल ओनर आहे. 2016चा मॉडेल. लाख किलोमीटर काही चाललेले आहे. किलोमीटर जर काही चुकीचं झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये गडबडून जाऊ नका, कारण एवढ्या बऱ्याचशा गाड्या, त्यामुळे किलोमीटर पटकन लक्षात राहत नाही, तर थोडेफार मागे पुढे होऊ शकतो. तर सर ह्याची प्राइस काय होणार आहे? याची प्राइस 21 लाख आहे, निगोशिएबल होईल. 21 लाख प्राइस आहे. तर आणि निगोशिएबल प्राइस आहे ही. आस्किंग प्राइस 21 लाख आहे. तर तुम्ही शोरूमला व्हिजिट करा पर्सनली आणि गाडी चेक करा. त्याच्यानंतर तुम्ही कन्फर्म असेल तर तुम्ही गाडी परचेस करू शकता. आपली नेक्स्ट कार टोयोटा फॉर्च्युनर आहे, सिग्मा 4x4 ऑटोमॅटिक गाडी आहे. गाडी सिंगल ओनर आहे, 2017चा मॉडेल आहे. एक 1,86,000 काहीतरी चाललेली गाडी आहे. सर ही पेट्रोल आहे की डिझेल आहे? डिझेल मध्ये गाडी आहे. ही डिझेल मध्ये गाडी आहे. याच्यामध्ये सर ह्याची प्राइस काय होणार आहे? याची प्राइस 27 लॅक्स आहे, 27 लाख निगोशिएबल. 27 लाख आस्किंग प्राइस आहे आणि निगोशिएबल प्राइस आहे. तर तुम्ही शोरूमला नक्की व्हिजिट करा आणि तुमची बजेट फ्रेंडली कार तुम्ही विकत घेऊ शकता. तर ह्या गाडीची डिटेल्स काय होणार आहे? नेक्स्ट गाडी आपल्या Hyundai क्रेटा S+. गाडी 2017चा मॉडेल आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. 1,08,000 किलोमीटर चाललेली डिझेल गाडी आहे आपली. आणि गाडी एकदम बेस्ट कंडिशन मध्ये, काही काम नाही आपल्या गाडीमध्ये. तुम्ही येऊन इथलं शोरूम मध्ये आपल्या व्हिजिट करू शकता. तुम्हाला गाडी आपण ऑल ओव्हर चेक करून देऊ आणि प्लस तुम्हाला टेस्ट राईड पण तुम्ही घेऊ शकता. गाडीमध्ये काय काम आहे काय नाही, तुम्हाला ते सगळं समजून जाईल गाडीमध्ये. गाडी जर टेस्ट हवी असेल तर शोरूमला नक्की व्हिजिट करा आणि स्वतः गाडी चालून बघा. जर तुम्हाला डाऊट असेल तर कोणताही मेकॅनिक वगैरे आणून तुम्ही गाडी चेक करू शकता. गाडीमध्ये काही इश्यू नाही आहे. आणि दुसरं सर ह्याच्यामध्ये ह्याची प्राइस काय होणार आहे? याची प्राइस 7.5 लाख रुपये, निगोशिएबल आहे. 7.5 लाख रुपये आस्किंग प्राइस आहे, निगोशिएबल प्राइस होणार आहे. तुम्ही शोरूमला नक्की व्हिजिट करा आणि तुमची बजेट फ्रेंडली कार जी आहे ती तुम्ही बाय करू शकता. तर सर ही सर्वात एकदम प्रीमियम कार दिसते मर्सिडीज मध्ये. ह्याचं काय डिटेल्स आहे? मर्सिडीज बेंझ आहे, ML 350 गाडी आहे, डिझेल मध्ये गाडी आहे आपल्याकडे. आणि 2011चा मॉडेल आहे, 3rd ओनर गाडी आहे. 1,45,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे, पण तरी नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे. 5 सीटर कार आहे. याच्यामध्ये सनरूफ पण आहे आणि मागच्या 2 सीटला जे ड्रायव्हर सीट आणि फ्रंट बॅक सीटला 2 LCD पण लावलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल वर्क करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही ॲज इट इज गाडी येऊन घेऊन जाऊ शकता. सर ह्याची प्राइस काय बोललात तुम्ही असणार? गाडीची प्राइस आपण 9.5 लाख रुपये आस्किंग ठेवलेली आहे, तरी ती नेगोशिएबल होईल. 9.5 लाख मध्ये तुम्हाला प्रीमियम मर्सिडीज कार भेटणार आहे. तर तुम्ही ही गाडी पण रिकमेंड करू शकता.
शक्य झाल्यास शोरूमला व्हिजिट करा आणि गाडी पर्सनली चेक करा, तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि गाडीचं फील घ्या, त्याच्यानंतर मग गाडी तुम्ही बाय करू शकता. तर ह्या गाडीची डिटेल काय असणार आहे? आपल्याकडे ही गाडी महिंद्रा XUV 500 आहे, W6 मॉडेल आहे, म्हणजे 2014ची सिंगल ओनर गाडी आहे. 1,30,000 किलोमीटर चाललेली, तरी गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये. गाडीमध्ये 0% काम आहे. तुम्ही गाडीमध्ये परत आफ्टर मार्केट न्यू आपल्या XUV W11 च्या म्हणजे टॉप मॉडेलचे अलॉयज पण लावलेले आहेत तिच्यामध्ये. प्राइस काय असणार आहे? या गाडीची प्राइस आपली 5,30,000 रुपये आपण ठेवलेली आहे. नेगोशिएबल होईल ती. बेस्ट टू बेस्ट प्राइस मध्ये आपण तुम्हाला गाडी डील करू. 5,30,000 या गाडीची प्राइस आहे आणि गाडीचं इंटेरियर एक्सटेरियर बघू शकता. ॲडिशनल गाडी अपग्रेड केलेली आहे. मॉडेल W6 आहे, त्यामध्ये आपण W11 चे पण टॉप मॉडेलचे आपले अलॉयज लावलेले आहेत. तर सर कोणाला जर लोन वगैरे गाडीवर करायचं असेल तर कसं आहे प्रोसिजर? लोनची प्रोसिजर कशी आहे, आपलं बेसिक आपला फंड आहे का, तुमचा सिव्हिल जर स्कोर चांगला असेल तर लोन कसा पण बसतो तुमचा. जरी नसेल तरी आपण एक हार्ड टू हार्ड ट्राय करू शकतो आपण, तरी लोन आपण करूनच देऊ. लोन जो डिपेंड आहे तो तुमच्या डॉक्युमेंट्सवरती डिपेंड आहे. तुमचा सिबिल स्कोर आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहे, बँक स्टेटमेंट वगैरे ते प्रॉपर असले पाहिजेत. तर डाऊन पेमेंट वगैरे काय करायचं झालं तर काय करू शकता काय? किती होते डाऊन पेमेंट? आपला मिनिमम एक 50,000 to 70,000 पर्यंत अप्रॉक्स पकडून झाला. जर मोठी गाडी असेल तर मोठ्या गाडीला एक 3-4 लाख रुपये तरी तुम्हाला डिपेंड करणार आहे की तुम्हाला गाडी कोणती घेताय त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही जो डाऊन पेमेंट आहे तो त्या गाडीच्या प्राइस प्रमाणे आणि गाडीप्रमाणे डिसाईड होणार आहे. तर एकदा शोरूमला व्हिजिट करा आणि तुम्हाला जी कोणती गाडी पसंत आहे त्याच्यावरती डिटेल्स तुम्ही माहिती करून घेऊ शकता. गाडीचे तुमचे जे डॉक्युमेंट्स वगैरे ते सबमिट करा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला लोन वगैरे किती होईल आणि तुम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल. बरोबर आहे सर? आरसी ट्रान्सफर वगैरे जर करायचं झालं तर कोण करून देतो? तुम्ही करून देता की आरसी ट्रान्सफर? आपण सगळं आपण करून देतो. आरसी ट्रान्सफर पण सर वगैरे सर्व करून देतात. आणि सर गाडी सर कोणालाही आउट ऑफ महाराष्ट्र परचेस करायची आहे, जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत किंवा महाराष्ट्रीयन लोक आहेत जे महाराष्ट्र बाहेर राहतात, त्यांना जर गाडी परचेस करायची तर करू शकतात. सगळे कोणी आपल्या इकडे कोण नाही का, बाहेरचे असतील किंवा कोण जवळचे आपले, तसं काही नाही. कोण पण येऊन सगळे गाडी परचेस करू शकता. आपण इकडे गाडी आपण ट्रॅव्हलर्स वगैरे पण आपण विकतो गाड्या. आताच रिसेंटली आपली एक ट्रॅव्हलर गेली इथून केरळला. ओके. तो मोठ्या बसेस वगैरे पण आहेत. सर कोणाला जर छोटी गाडी पाहिजे, कमी बजेटमध्ये पाहिजे तर अवेलेबल असतात का? अवेलेबल होऊन जाईल. फक्त तुम्ही आपल्याकडे कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कशी गाडी पाहिजे, कोणती हवी, तुमच्या हिशोबाने पण आपण गाडी तुम्हाला शोधून देऊ. तर खाली जो नंबर दिला आहे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस ऑलरेडी दिलेला आहे. तर तुम्हाला कोणत्याही गाडीची इन्क्वायरी करायची असेल, लो बजेट असू दे किंवा हाय बजेट असू दे, तर एकदा कॉन्टॅक्ट करा आणि सरांकडून डिटेल्स घेऊ शकता. ते सर गाडी नक्की अवेलेबल करून देतील. तर गाईज आज मी आलो होतो डिवाइन कार्स खांदा कॉलनी पनवेलमध्ये आणि आज तुम्ही बघितलं असेल की सर्व गाड्या ज्या आहेत त्या प्रीमियम कार्समध्ये आहेत. जर कोणाला काही कॉन्टॅक्ट्स वगैरे करायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे शोरूममध्ये येऊन व्हिजिट करा. मी रिकमेंड करेन की शक्यतो झाल्यास शोरूममध्ये व्हिजिट करा, पर्सनली गाडी चेक करा किंवा तुम्हाला जर गाडीमध्ये काही जास्त समजत नसेल तर तुम्ही कोणत्याही मेकॅनिक वगैरे सोबत घेऊन येऊन गाडी प्रॉपर चेक करून घ्या आणि गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपर चेक करून घ्या. त्याच्यानंतरच गाडी बाय करा. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.